तुम्हाला आज मी नवीन अपडेट घेऊन आलो आहे, जे आहे कस्टम विभाग मुंबई. तर चला आपण सुरुवात करूया. 10वी पासवरती भरती आहे. तर अगोदर तुम्ही पहिले वेबसाईटवर जायचं. कस्टम विभाग विभाग मुंबई या नावाने तुम्ही सर्च करायचं विद्यार्थी मित्रांनो. सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईटला भेट द्यायची, जी मुंबई कस्टम झोन आहे. तिथं क्लिक करायचं इंटरफेसवर, लिंकवरती. वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वात खाली यायचं. वेबसाईट ओपन झाल्यानंतर हे इथं पहिलंच दिसतंय तुम्हाला, प्रेस विज्ञापित, याच्यावर क्लिक करायचं. जे पहिलं आहे ते नोटिफिकेशन, पहिल्या नोटिफिकेशनवरती क्लिक करायचं. कस्टम वेबसाईट लोड घेतो आहे, त्यामुळे थोडा टाईम लागतो आहे. तर हा पहिलाच तो GR आहे, तो तुम्ही ओपन करायचा. कॅन्टिक अटेंडंटचा जागा आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, 30/9/2025ला ते जागा रिलीज झाल्या आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यात, आता ऑक्टोबर चालू आहे. आता ऑक्टोबरला तुम्ही फॉर्म भरू शकता पुढच्या महिन्यापर्यंत. तर आपण इथून PDF डाउनलोड करायची. तुम्ही PDF ओपन झाल्यानंतर मित्रांनो, आता जाहिरात आली, 30 तारखेला रिलीज झाली. आता फॉर्म भरण्याची सुरुवात झाली पण आहे. तुम्ही 30 दिवस ऑफलाईन फॉर्म भरू शकता. कस्टम विभाग मुंबई यांच्या वॅकेन्सी आहेत. त्या वॅकेन्सी आहेत कॅन्टिक अटेंडंट म्हणून त्या वॅकेन्सी आहेत. टोटल जागा किती आहे? 22 आहेत. त्याच्यातनं कॅटेगरीमध्ये URला 8 आहे, OBCला 7 आहे, SCला 3 आहे, STला 2 आहे आणि EWSला 2 आहे. तर पे लेवल बघू शकता तुम्ही. लेवल 1च्या हिशोबाने 18 ते 56,000 लगभग पेमेंट आहे त्यांना. ती 10वी पासवरती भरती. तर वय बघू शकता, 18 ते 25च्या दरम्यान वय पाहिजे. जे ओनली UR कॅन्डिडेट आहे त्यांना 18 ते 25, आणि जे रिलेक्शनमध्ये आहेत जसे SC ST OBC त्यांना एज वाढून मिळेल. तर त्यांनी सांगितले, द सर्कल डेट फॉर रिमेनिंग द एज लिमिट शॉल बी द लास्ट डेट. म्हणजे जे फॉर्म भरण्याची लास्ट डेट राहते त्याच्या एज कॅल्क्युलेट करण्यात येईल. तर तुम्हाला फॉर्म भरायचं कसं आहे ते त्यांनी सांगितले, बघू शकता. कशा प्रकारे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा. त्यांचे डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड म्हणून फोटोकॉपी, फोटोवरती सही पाहिजे. ऑफलाईनमध्ये 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, मार्कशीट पाहिजे. कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. SC ST OBC ज्यांना NOC लागलेलं आहे, नॉन क्रिमिनल, ते बी लावू शकता, OBC वाले. नंतर जर ते सर्व डॉक्युमेंट अनुभव असेल, काही असेल, तर तुम्ही ते सर्व जमा ऑफलाईनमध्ये फॉर्म भरून घ्यायचा. ऑफलाईन झाल्यानंतर तुम्ही
जो लिफाफा राहतो त्याच्यावरती ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कॅन्टीन अटेंडंट लिहायचं आणि तिथला ॲड्रेस आहे पाठवण्याचा. तर असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम पर्सनल जे आहे फ्लोअर न्यू कस्टम हाऊस बोलंड एस्टेट मुंबई या पत्त्यावर तुम्ही पाठवून द्यायचं. ओरिजिनल सर्टिफिकेट फक्त ओनली झेरॉक्स पाठवायचे आहे त्यांना. तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म माय डाउनलोड द वेबसाईट मुंबई कस्टम झोन. जे तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिली मी तुम्हाला त्या वेबसाईटवरती जायचं, तिथून ते ऑफलाईन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा. PDF वगैरे सर्व भेटून जाईल तुम्हाला. कसा डाउनलोड करायचा आहे पहिलेच देऊन दिलं आहे मी तुम्हाला. तर बघा लास्ट त्यांनी रिलीज केलं आहे 30/9/2025 रिलीज केलं आहे, म्हणजे सप्टेंबर महिन्यात. आता ऑक्टोबर चालू आहे. आता इथून तुम्हाला 30 दिवसापर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचं आहे, तारीख आहे. बघू शकता सही वगैरे दिले त्यांनी. सर्व तुम्हाला ते वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही ते काम करू शकता. इथे काय काय नाही. तर सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे, कॅन्डिडेट हो सबमिट कंप्लीट व्हॅलिड ॲप्लिकेशन विल बी कॉलेक्ट फॉर द रिटन एक्झामिनेशन कॉन्सिस्ट ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन हॅव्हिंग 3 सेक्शन. म्हणजे 15 मार्काचं आहे तुम्हाला. ॲप्टिट्यूड म्हणजे जनरल नॉलेज, जनरल इंग्लिश आणि लास्ट सेक्शन 5 मार्क कॅन्टीन स्पेस सब्जेक्ट. म्हणजे जे कॅन्टीन अटेंडंटचं जे काम राहतं त्यांच्यावर विषयी एक ते किचक बेसिक ऑफ फूड ऑफ नॅचरल, म्हणजे ज्याच्यावर आधारित ते तुम्हाला 5 मार्काचं क्वेश्चन विचारण्यात येतील. आणि ते 15 मार्कावरती ते गणित बुद्धिमत्ता जे आहे ते इंग्लिश जनरल नॉलेज याच्यावर क्वेश्चन विचारतील ते तुम्हाला. आणि 5 मार्कावर हे कॅन्टीन म्हणजे जे किचन राहतं, फूड राहतं, सेफ्टी सॅनिटाईज हायजिनिस जनरल जे असेल ते त्याच्यावर आधारित क्वेश्चन राहतील. तर नंतर काय होणार, सक्सेसफुल कॅन्डिडेट विल बी डिक्लेअर ॲज पर द मेरिट लिस्ट बेस्ड रिटर्न एक्झामिनेशन डिटेल्स सच डेट अँड युनिव्हर्सिटी रिटर्न एक्झामिनेशन इंडिव्हिज्युअल लिस्ट इलिजिबल कॅन्डिडेट रिटर्न एक्झाम पब्लिक ऑन वेबसाईट. म्हणजे ते लिस्ट लावतील. लिस्ट लागल्यानंतर ते तुम्हाला रिटर्नसाठी कोण क्वालिफाईड आहे किंवा कोणाची सिग्नेचर नाही राहत, कोणाचं डॉक्युमेंट अपूर्ण राहतं, काही ना काही अपूर्ण कोणाचं काही, त्याच्यावर ते मेरिट लावतील शॉर्ट लिस्ट रिटर्नसाठी म्हणजे पेपरसाठी. बघू शकता. म्हणजे तुम्हाला सर्व आयडेंटिटी प्रूफ द्यावं लागेल, आधार कार्ड वगैरे सर्व व्यवस्थित फॉर्म भरायचा व्यवस्थित. तुम्हाला क्वालिटी मस्त जागा आहे, टेन्शन नाही. ते कोणाला माहीत बी नसेल ते अजून भरती केव्हा निघाली केव्हा नाही. आता फॉर्म कसा भरायचा, ओनली ब्लॅक लेटर ओनली कॅपिटलमध्ये भरायचा. इथं तुमचा फोटो चिपकावायचा, चिपकवून सिग्नेचर मारायची फोटोवरती. नंतर इकडे आल्यानंतर खाली तुमचं नाव लिहायचं पूर्ण, जसं बोर्ड सर्टिफिकेट आहे तसं. फादरचं नाव लिहायचं, आईचं नाव लिहायचं, तुमची जन्मतारीख लिहायची, तुम्ही काय किती शिक्षण केले ते लिहायचं. त्याच्यानंतर शिक्षण किती 10वी पास. नंतर तुमचं बोर्ड कोणतं आहे, पुणे, नाशिक, मुंबई जे असेल ते. नंतर तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला, तुमचा क्लास कोणता होता, ए होता का बी होता, पर्सेंटेज किती होते, तुम्हाला मार्क किती येते, सब्जेक्ट कोणता होता ते लिहायचं. त्याच्यानंतर कॅटेगरी निवड करायची, ॲड्रेस टाकायचा, नॅशनॅलिटी टाकायची, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर असेल तर पॅन कार्ड नंबर, डॉक्युमेंट काय दिलं आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं. 10वी पास दिले, मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट दिले, कार्ड दिले, सर्टिफिकेट दिले आणि तुमचा ईमेल ID
कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आणि तिथून तुम्ही इथे खाली सिग्नेचर करून आजची डेट आणि तुमचा पॅलेस पाठवायचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून काही अपडेटसाठी तुम्ही मला कमेंट करू शकता अशाच नवीन नवीन अपडेटसाठी. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.